cameraman. खूप खूप धन्यवाद संदीपजी गावंड सर. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 चा हा थरार जांताराचा खारडे आणि कृतिका एंटरप्राइजेस दोन्ही संघाचे आमने सामने जे विशेष करून इथून पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये श्रीराम कसराळी संघ वन झाला, अभिनंदन संपूर्ण टीम अँड हार्डलक टीम कृतिका एंटरप्राइजेस. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील झाला, परंतु नॉकआउट स्टेज मध्ये प्रवास तिथेच थांबला. सरबाटचा उपयोग जरूर केला जातोय. 20 मध्ये खेळण्याचं बेनिफिट जे विशेष करून इथून पाहायला मिळेल. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेने धावसंख्येला झालेली सुरुवात. जांताराचा खारडी आणि टीम कृतिका एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान ही जी लढत मैदानावर आपण पाहत आहे सेकंड सेमीफायनल मध्ये, जवळजवळ घड्याळामध्ये 2 वाजलेत रात्रीचे आणि विशेष करून आपण पाहू शकाल ही जी रजनी आज अंतिम रजनी असेल. उद्या प्रत्येक जण घरामध्ये गेल्यानंतर जेव्हा अगदी पहिली झोप काढेल आणि जेव्हा उठेल तेव्हा म्हणेल की आज तर कुठलं शेड्यूल नाहीये, आज मात्र आपल्याला घरामध्येच राहावं लागेल. म्हणजेच प्रत्येक जण मिस करणार आहेत या स्पर्धेला. हलक्याच्या हाताने खेळण्याचा मानस गली रिजन मधनं चढून निघून जाईल. बॅकवर्ड ऑफ थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये दणदण करीत सीमारेषा पार जमिनीला गुदगुल्या करत VGPL चौकार 4. थँक्यू. काय बाउन्स वर आले होते. बॅटचा फेस हा थोडासा ओपन केला आणि गली रिजन मधनं चेंडू पॉइंट क्षेत्ररक्षकाला बीट केलं. सरळ निघून गेला बॅकवर्ड ऑफ थर्डमॅन मध्ये. 4 धावांकरिता या चौकाराच्या साह्याने धावसंख्या 5 या अंकांवर. सॉफ्टहँड केला आता हलक्याच्या हाताने ड्राईव्हचा फटका जो विशेष करून पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जाईल. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जात आहे. डायरेक्टली हिट तर आहे, त्या दिशेने पंच देखील रिस्क घेत नाहीये. थेट अगदी सुनावणी होईल. आता DRS यूज केलं गेलंय. तिसऱ्या पंचांची मागणी. विजय भोईर येतील आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेकरिता. क्लोज निर्णय आहे आणि हा क्लोज निर्णय महत्वाचा असेल म्हणून पंचांनी रिस्क घेतली नाही त्या दिशेने. डिसिजन क्लोज आहे म्हणून दोन्ही अँगलने पंच देखील पाहू इच्छित आहेत कशा पद्धतीने चेंडू डायरेक्टली हिट झालाय की नाही. डायरेक्टली हिट तर झालाय डेफिनेटली. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट स्लाइड झाले की नाही आणि डिसिजन येईल OUT. डायरेक्ट हिट ऑलवेज अ काम फिट आणि हेच यावेळेस पाहायला मिळालं. विकेट मिळतंय. करणची महत्वाची विकेट. फलंदाजाला बाद व्हावं लागेल निराश हतबल मनाने. करण बाद. सहाय्य अंकांवर धाव संख्या. रिक्स घेतली, रिक्स परावर्तित देखील झाले म्हणून सक्सेसफुल होण्याकरिता ती जोखीम पत्करावीच लागते. निलेश सोलंकी यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर यायचंय. पाकपुटला जाऊन फक्त आणि फक्त सॉफ्ट हँडने खेळला जातोय. ऑन दी मार्क इथून चांगल्या पद्धतीने धावफलक जे हलतं ठेवण्याचं काम निखिल आहे. निखिल अगोदर देखील चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला होता. एक चौकार त्याच्या बॅटमधनं. मागील मॅच मध्ये देखील एक धावचित खेळाडू बाद झाला, सामना परिपूर्ण बदलला. या मॅच मध्ये देखील करण बाद झालाय. काय सामना बदलेल? कारण की ज्या पद्धतीने मी म्हटलं की अ गटातून टॉप करणारा संघ जो या स्पर्धेच्या बाहेर गेला, हीच स्पर्धेची लीग फॉर्मॅटची ताकद आहे आणि खऱ्या अर्थाने गंमत जमत पाहायला मिळतंय. ऑन साईडला खेळण्याचा मानस तर सुरू आहे. घरंगळ चेंडू अगदी निघून जाईल. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 8 या अंकांवर. प्रथमतः बॅटिंग करतोय टीम जांताराचा खारडी. हा संघ मागील सीझनचा चॅम्पियन असणारा हा संघ आहे. नवीन संघ जरूर बनलाय आणि खऱ्या अर्थाने इथून म्हणू शकाल की त्यांनी देखील ते मोमेंटम पकडूनच ठरलंय आणि ज्या पद्धतीने खेळल्यात आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख. आता जे जे डगआउट आपण पाहत आहे, जिथे ते मॅचेस ज्यांच्या ज्या मॅचेस सुरू आहेत ते डगआउट आता भरताना आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्णपणे श्रीराम कसराळी
जो डगआउट आपण पाहताय आता परिपूर्ण खचाखच भरत असताना संपूर्णपणे आपल्या संघाला पाठपुरावा करण्याकरिता आता प्रेक्षक राजे देखील उपस्थित झाल्यात आणि त्या सर्वांचं स्वागत आहे. 8 या अंकांवर धावसंख्या, शेवटचा अंतिम चेंडू. जाग्यावरनच अगदी कट करायचं होतं या चेंडूला आणि सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक विकी पाटील यांच्या हातखंडामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाणता राजा खार्डी या संघाची 8 या अंकांवर 1 गडी बाद. थँक्यू. 8 या अंकांवर धाव संख्या. अक्षय पाटीलकडनं कॅश प्राइज लागलं जात आहे. जर सागर सापणे झेल घेत आहेत तर 200 रुपयांचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. इन्साइड आउट कळला. दर्जेदार स्ट्रोक आहे इंटू द गॅप मध्ये वेकेट एरिया. घरंगळ चिडून निघून जाईल सीमारेषा पार. क्रॅकिंग ड्राईव्ह. चौकार 4. थँक्यू. पहा मुंबईची मरीन लाईन आणि क्रिकेटमधील कव्हर ड्राईव्ह सर्वाधिक सुंदर आहे आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा इनफिल्डच्या वर्ण फोर्स केलेला हा प्रहार घरंगळ चेंडू निघून गेला सीमारेषा पार. ऑन साईटला पिकअप स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. गेलाय चेंडू हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा. सफलतेचा प्रवास. षटकार. काय कनेक्शन जुळलं पहा. चेंडूची गती आणि बॅटचं जे स्विंग आहे त्याचं मिलाप अतिशय सुरेख झालं. सूर लय ताल हा ठेका धरला फलंदाजाने आणि धाडलं चेंडूला लांबच लांब. या 6 धावा येत आहेत. बाबल्याजी राऊत यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले आणि त्यांना मी विनंती करतोय मुख्य मंचावर आपण आसनस्थ व्हायचं आहे. साहिल पाटील ते देखील सोबत आहेत. त्यांच्या समवेत त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या बाबल्याजी राऊत आपणास विनंती असेल मुख्य मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. बाबल्याजी राऊत यांना म्हटलं की टेबल टाकून आपण बसा. ते परिपूर्ण तयार होतील परंतु स्टेजवर बसायला सांगितलं की मात्र ते थोडंसं माघार घेत आहेत. गोड व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेटचं नेहमीच एक आस्वाद घेणारे व्यक्तिमत्व आणि दिलदार व्यक्तिमत्व जे पाहायला मिळतंय. मोठा प्रहार सुरू करायचा होता. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे जो निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता. या अगोदरचा जो स्ट्रोक होता ना तो काय जबरदस्त मिलाप झाला होता चेंडू आणि बॅटचं. ही लेन पहा थोडीशी ऑफस्टनच्या बाहेर ठेवण्याचा मानस. हलकासा टप्पा जो गुडलेन स्पॉटवर पडला आणि सरळ निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. या संघाकडे ती काबिलियत आहे. टीम जाणता राजा खार्डी या संघाकडे. कारण की प्रत्येक खेळाडूकडे ते कौशल्य ठासून भरले म्हणूनच हा संघ आतापर्यंत अनबिटेबल राहिलाय. डबल माइंडेड स्ट्रोक होता पहा. फलंदाज यावेळेस स्वतः मात्र निघतायत बाहेर की त्यांना ठाऊक आहे की माझ्या बॅटला चेंडू स्पर्श झालाय. अपील तर यष्ट्यांच्या मागून झाली होती जरूर परंतु पंचांचं बोट आकाशाकडे पहिल्यांदा न जाता अगदी फलंदाजाने स्वतः क्रीज सोडली. यालाच आपण म्हणतो खेळाडू वृत्ती. खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून पराभूत व्हा. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण म्हणू शकाल की हा झेल जो कन्वर्ट झाला यष्ट्यांच्या मागे. विकेट मिळाली. प्रणवचा खेळ झालाय समाप्त. थँक्यू. बाबल्याजी राऊत यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. मैत्री दुनियेतील राजा माणूस बाबल्याजी राऊत आणि जिवलग मित्र सत्यवान सापणे यांचे त्यांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. पहा हे स्मिता असे आहे त्यांच्या चेहऱ्यावर. आयुष्यात नेहमीच
हसत राहणं हे फार महत्वाचं आहे आणि ते प्रामुख्याने पाहायला मिळतं हे स्मित असे त्यांच्या चेहऱ्यावर. नेहमीच आपण म्हणतो ना की आपण काय घेऊन आलात आणि काय घेऊन जाणार सर्व काही इथेच राहील. तुमचे चांगले विचार, तुम्ही कशा पद्धतीने वावरता या समाजामध्ये, समाजासाठी तुम्ही काय केलंय, या सर्व काही गोष्टी, तुमचं कर्तृत्व कशा पद्धतीने तुम्ही व्यतीत केलंय आणि या सर्व काही गोष्टी प्रामुख्याने फार महत्त्वाच्या असतात. म्हणून भगवद्गीतेमध्ये देखील एक ती छान गोष्ट सांगितलं ना की आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडून मागावं लागतं. परंतु आयुष्यात तुम्ही चांगलं काम कराल, चांगलं कर्म कराल, जे तुम्हाला हवंय ते देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. ही तफावत आहे. म्हणून कष्टविना फळ नाही आणि जीवन सुंदर आहे म्हणून हसत राहा आणि सर्वांशी प्रेमाने वागा. तदनंतर समोरच्या दिशेने देखील आपण म्हणू शकाल की ड्युटी समाप्त झाल्यानंतर घरी जायचं नाहीये. कारण की वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सुरू आहे. ही वैतरणा ग्रामीण लीग पाहण्याकरिता आपल्याला जायचं आहे. म्हणून ज्या काही एक्स्ट्रा गोष्टी आहेत ना त्या बॅगमध्येच आणल्यात त्यांनी आणि अगदी यष्ट्यांच्या मागे अगदी आमचा अमूल ग्रुप तो देखील एन्जॉय करतोय या स्पर्धेला आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. 4 दिवसांमध्ये अगदी त्यांनी देखील ही हजेरी दर्शवले. तदनंतर गोवा ग्रुप त्यांचं देखील आम्ही कौतुक व्यक्त करतोय आणि जेव्हा जेव्हा वैतरणा परिसरामध्ये स्पर्धा होत असतात ना मग ती स्पर्धा किती छोटी असो किती मोठी असो हे जे आमचे दर्दी आहेत ना त्या दिशेने जात असताना आणि विशेष करून त्यामध्ये गोवा ग्रुप तो देखील कमी नाहीये. सातत्याने ते वळताना पाहायला मिळतं आणि तदनंतर संपूर्ण आमचे कसराळीचे ग्रामस्थ त्यांचं देखील तितकंच धन्यवाद. तदनंतर खार्डी गावातनं देखील इथपर्यंत आमचे प्रेक्षक राजे आलेले आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. म्हणजेच आजूबाजूचे जे पाडे आहेत त्या सर्व या मॅचला पाहण्याकरिता कारण की हा वैतरणा विभागाचा वर्ल्ड कप आहे ना आणि हे पाहिलं नाही तर काय पाहिलं. म्हणूनच या मैदानावर ते देखील आल्यात. 18 धावा ज्या स्कोर कार्डवर आहेत आतापर्यंत. 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झाला. पॉवर प्लेचं बंद नटलेत आणि आता जवळ जे 6 क्षेत्ररक्षक 5 क्षेत्ररक्षक आहेत जे 38 सर्कलच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये स्कोर लेगला घेतला गेलाय. तदनंतर हलकासा काउ कॉर्नर सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक स्थित आहेत. लंगोपाडी लॉंगॉन चिटकून उभे आहेत. तदनंतर कव्हरला सागर सापण्याला आपण पाहत आहे. खाली राहिला चेंडू थोडासा फुटवर्क यूज न करता चेंडूला खेळण्याचा इथून धाडस दाखवलं गोलंदाजाने आणि फलंदाज आपण पाहताय चांगल्या गतीने इथून ही गोलंदाजी हाताळली जाते. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता राकेश इनसाइड आउट खेळलाय. स्ट्रोक तर चांगला आहे परंतु हेमंतला निवडलं. लॉंग ऑफ मध्ये बरोबर चिटकून उभे होते आणि त्यांच्या हातकंडामध्ये हा सुरेख पद्धतीचा झेल विकेट मिळेल. निखिल पाटीलचा खेळ झालाय समाप्त. गॉन. थँक्यू. सर्व काही सुरळीत चाललं होतं परंतु अटॅकिंग माइंडसेटने इथून उतरल्यात आणि ही चांगला टर्न आहे. राकेश गोवारी वन ऑफ दी सक्सेसफुल गोलंदाज या BGPL 4 सीझन मध्ये आहे. कारण की 2 वेळेस उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याने देखील मिळवलाय. त्याच राकेश गोवारीला आपण पाहताय मोदलपाडा या गावातून तो बिलॉंग करतो. हा फटका पहा इनसाइड आउट जरूर खेळायचा होता. सरळ लॉंग ऑफला हेमंतला निवडला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा झेल कन्वर्ट केलाय. कॅश प्राइस लागलं जात आहे. बाबल्याजी राऊत यांच्याकडनं सौरभ करिता प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयांचा कॅश प्राइस. 18 अंकांवर धावसंख्या. पाठची एज घेऊन गली रिझन मधनं चेंडू निघून जाईल. दन करी सीमारेषा पार. सौरभ आला आणि सौरभच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवर मिळतील धावा 4. (22) 22 या अंकांवर धावसंख्या. हा फटका पहा थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा मानस दर्शवला. पॉइंट आणि गली रिजन मध्ये कॅप शोधला आणि लॉंग स्टॉप रिजन सर्वांनाच ठाऊक आहे अतिशय फास्ट आहे. 7 चेंडूंमध्ये आता हा चौकार आला. ही देखील माहिती अगदी स्कोररच्या माध्यमाने आमच्यापर्यंत पोहोचवली गेले. हे अपडेट्स महत्वाचे आहेत आणि इथून ठाऊक पडतं की कुठल्या चेंडूवर या अगोदर चौकार किंवा षटकार आला होता. स्विच हिटचा फटका आणि कुठेतरी पॉइंट क्षेत्रात चेंडू निघून जाईल हे तंत्र देखील आहे सौरभकडे. म्हणून या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. सीधे उंगली से घिना निकले उंगली कडनी पडती हे तेडी. स्विच हिटचा फटका तो आहे स्वीट चौकार. थँक्यू. आणखी कॅश प्राइज येते सौरभ करिता अमित भगत. प्रत्येक षटकाराकरिता त्यांचे मामाश्री आहेत आणि 100 रुपयांचा कॅश प्राइज प्रत्येक षटकाराकरिता आहेत. बाबलाजी राऊत यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकाकरिता 100 रुपये. BGPL सीझन 1चा
अगदी मॅन ऑफ द सिरीजवर बसणारा हा खेळाडू आहे तोच सौरभ मैदानावर आपण पाहत आहे. आणि काय तंत्र आहे पहा, लेफ्ट हँडर गोलंदाज आहे आणि कुठेतरी ही रिक्स आहे ना ती कॅल्क्युलेशन रिक्स घेतली आणि ती परावर्तित देखील झाली. 26 या अंकांवर धावसंख्या. प्रथमतः बॅटिंग करतोय टीम जांताराजा खार्डी. क्लीन बॉल, ही मूल्यवान विकेट. म्हणून या खेळाडूला मिस्टर व्हीजीपीएल का म्हटलं जातं हे पुन्हा एकदा त्याने केले साबित. अतिशय सुरेख पद्धतीची लेन खोलवर हाताळली आणि या लेंथवर प्रत्युत्तर नव्हतं. गोल्डन विकेट आहे. अगदी आपण म्हणू शकाल, हावभाव पाहू शकाल आपण सौरभचे. झोप उडवणारा चेंडू, विकेट मिळाली. फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. काय क्रिकेटचा खेळ आहे. अप्रतिम पद्धतीने रंग रूप आहे परिपूर्ण बदलल्यात आणि पहा विकी पाटील तदनंतर विकेट गेल्यानंतर सांगतायत की बस झालं, आतापर्यंत खूप चांगल्या धावा तुम्ही बनवल्यात परंतु यावेळेस नाही. ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली अप्रतिम. आणि हा टर्न जो आहे ना कर्णधाराचा आणि संघाचं मी कौतुक करेन की राकेशला इथून तिसऱ्या षटकाकरिता त्यांनी आणलं. आणि ठाऊक आहे की सौरभ जो महत्वाचा खेळाडू होता आणि या महत्वाच्या खेळाडूचं बाद होणं म्हणजे थोडासा कुठेतरी आता जी स्थिती आहे ना ती कृतिका एंटरप्राइजेस संघाच्या दिशेने जात असताना 26 धावा जरूर बनल्या स्कोर कार्डवर परंतु 4 धक्के देखील बसल्यात आणि 2.5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. हा शेवटचा अंतिम चेंडू जो घेऊन येईल राकेश गोलंदाजी मार्कवर. नव्याने बॅटर अविनाश या फलंदाजाला आपण पाहत आहे. हलक्याशा हाताने स्टीअर करण्याचा मानस जरूर त्या दिशेने पाहायला मिळाला. सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. इथून निर्धाव चेंडूची सांगता परंतु काय षटक राहिलं. राकेशने या षटकामध्ये मिळवल्या 2 विकेट आणि त्या 2 विकेटमध्ये महत्व काय होतं तर सौरभची सर्वाधिक महत्वाची विकेट या सेमीफायनल 2 मध्ये त्यांनी मिळवलंय. 26 या अंकांवर धावसंख्या. 4 गडी बाद अशी स्थिती. टीम जांताराजा खार्डी या संघ. क्रिकेटचा खेळ असाच आहे म्हणून कधी क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही संघाला किंवा कुठल्याही खेळाडूला कमी लेखून चालायचं नसतं. कारण की दिवस 24 तासानंतर बदलतो परंतु क्रिकेटच्या मैदानात जी वेळ आहे ना एका सेकंदात बदलते. काय प्रत्युत्तर मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं ते देखील महत्वाचं आहे. आणि हे 4थं षटक जे हाताळण्याकरिता आता आपला जो स्ट्राईक गोलंदाज आहे इथून अमीरवर पुन्हा एकदा इथून वळालेत कर्णधार. पहिल्या षटकामध्ये अमीरने 8 धावा खर्च केल्या होत्या आणि आतापर्यंत 26 या अंकांवर धाव संख्या. ऑनसाइडला खेळला, खोलवर लेंथ होती. क्षेत्ररक्षक येत आहेत मिड विकेटच्या दिशेने. एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळेल आणि सिंगलवर समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या साह्याने सिंगलच्या मदतीने धावसंख्या 27 या अंकांवर. 3.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. आता जी स्थिती आहे ना ती थोडीशी कृतिका एंटरप्राइजेस संघाकडे जरूर आहे. मोमेंटम थोडंसं हे शिफ्ट झालं विकेटने परंतु जर इथून मोमेंटम थोडंसं बदलायचं असेल तर बॅटिंग करणाऱ्या संघाकडनं देखील आता ते प्रत्युत्तर मिळणं महत्वाचं आहे. म्हणून ही पार्टनरशिप बिल्ड होईल का हा देखील एक प्रश्न आहे. वाईटचा इशारा आहे. डाऊन द लेग ही लेंथ. पंच महेंद्र गरेल वळतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 1 धाव आणि धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 28 या अंकांवर. संदेशाला आपण पाहताय 3 चेंडूकडे 1 धावांवर खेळतोय. हा दबाव आहे. संदेशचा खेळ देखील मोठे स्ट्रोक खेळण्याकरिता त्याचा अगदी खेळ जो प्रामुख्याने आपण पाहिलाय परंतु स्थिती मात्र थोडीशी हातामध्ये नाहीये. म्हणून कुठेतरी सामंजस्यपणे खेळ करणं हे तितकंच महत्वाचं आणि गरजेचं. सूरजला आपण पाहताय एक सिंगल धावेवर समाधानी राहावं लागेल. एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या जी जाऊन पोहोचलाय 29 या अंकांवर. ही धावसंख्या थोडीशी खामोशी जरूर आहे. आता जांताराजा खार्डीच्या डगआउटमध्ये जी विशेष करून पाहायला मिळते कारण की महत्वाचे खेळाडू बाद झाले त्या मॅचमध्ये परिपूर्ण स्वतःला पुन्हा एकदा साबित करावं लागणार आहे. स्थिती किती गंभीर असली ना तरी देखील खंबीरपणे आता ती फलंदाजी दोन्ही बॅटरला करावी लागणार आहे. बॅट त्यांच्या हातामध्ये आहे. कौशल्य त्यांना परिपूर्ण दाखवावं लागणार आहे. अमीर पाटीलने देखील परिपूर्ण विथ द बॉलने तो परफॉर्मन्स करून दाखवलाय. या मॅचमध्ये देखील ती सिच्युएशन जर थोडीशी बदलायची असेल तर पार्टनरशिप फार महत्वाची आहे. आता पहा क्षेत्ररक्षक देखील म्हणतायत की क्रिकेटचा खेळ देखील आहे आणि कुठेतरी आम्ही बायपास देखील खेळतायत. 2 ते 3 वेळा चेंडू हातामध्ये आलाच नाही. थोडंसं कॉन्सन्ट्रेट असू द्या मॅचमध्ये कारण की वेळ आहे आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. ओहो कुठेतरी डबल माइंडेड मध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा मानस. जास्तीत जास्त मागे खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो आला अंगलट. कुठेतरी आपण म्हणू शकाल की हिट विकेटच्या माध्यमाने आता फलंदाजाला बाद व्हावं लागेल. निराश हतबल मनाने
पुन्हा एकदा फलंदाज तंबूच्या दिशेने वळत असताना बॅकफूटवर गेले. तिथून ठाऊक नव्हतं की कुठेतरी आपण म्हणू शकाल की फॉलो थ्रू समाप्त करत असताना ते आपण म्हणू शकाल स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवर स्वतः पाय मारलाय. हिट विकेटच्या माध्यमानं फलंदाज होईल बाद. गॉन. DJ तुषार. नाईन 29 या अंकांवर धाव संख्या 5 धक्के जे आतापर्यंत बसले गेले. 3.3 चेंडूंचा खेळ. वैतरडा ग्रामीण प्रीमियर लीग सेमीफायनल 2 आपण पाहताय. सुधीर आहे नव्याने बॅटर. जोरकस बॅट तर फिराली होती परंतु चेंडू आणि बॅटचा समन्वय होऊ शकला नाही. सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. प्रामुख्याने पहा गती ही आहे अमीरकडे. जो हाईट फॅक्टर आहे त्याने अतिरिक्त बाउन्स जो विशेष करून पाहायला मिळतो हे बेनिफिट मिळत असताना अमीरला. आणि जर फास्ट गोलंदाजीमध्ये तुम्ही व्हेरिएशन करताना तर फलंदाजाला देखील तुम्ही काहीतरी विचार करण्याकरिता भाग पाडत असता आणि तीच गोलंदाजी अमीर करणं आतापर्यंत पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी आहे. लेंथ आणि लाईन टप्पा जो अचूक पकडलाय तदनंतर जे फिंगर देखील रोल केले गेले जे मी म्हटलं ना की वेगवान गोलंदाजीमध्ये जे थोडंसं व्हेरिएशन जे दाखवलं जात आहे. 29 हे तर होणारच होतं कारण की अंदाधुंद फलंदाजी होत होती सुधीरकडनं. सुधीरला देखील परतावं लागेल. आता कुठेतरी म्हणू शकाल की जे मागणं आलेले संघ आहेत ना ते आता ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात. पहिल्यांदा आपण पाहिलं श्रीराम कसराळी या संघाला. आता कृतिका एंटरप्राइजेस संघ देखील या मॅच मध्ये आपली पकड निर्माण करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. फलंदाज होईल बाद. आणि विशेष करून अमीरचं कौतुक असेल काय स्पेल हाताळले. दोन्ही षटकामध्ये आपण म्हणू शकाल की ते तंत्र दाखवलं आणि या गोलंदाजी करिता मनीष करिता आता कॅश प्राइज लागलं जात आहे. बाबलेजी राऊत ते देखील कमी नाहीये. तिथून जरी सुद्धा सौरभ बाद झाले ना तरी देखील मनीष आहेत. मनीष करिता आता कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकाराकरिता आता 100 नाही तर 200 रुपये असणार आहेत. धावसंख्याची तितकीशी कन्व्हिन्सिंग नाही आहे आणि धावगतीची एकंदरीत आतापर्यंत जागेवर स्थिर आहे. 29 या अंकांवर ही धाव संख्या. आता लागोपाठ 3 षटकाराकरिता देखील कॅश प्राइज आहे. मंथन पाटील मनीष यांचे बंधू आहेत. आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की ट्विन्स आहेत. 29 या अंकांवर धाव संख्या 6 धक्के बसलेत. 4 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. बॉडी लँग्वेज थोडीशी इन पॉझिटिव्ह जरूर आहे परंतु स्वतःवर विश्वास आता ठेवावा लागणार आहे इथून फलंदाजी करणाऱ्या संघाला धैर्य हवं. हे धैर्य देण्याकरिता कुठल्या तरी एका फलंदाजाला आता ते डॉमिनेशन दाखवावं लागणार आहे. हेमंत याला आपण पाहताय 5व्या षटकाकरिता आणलं गेलंय. किचून तर जरूर मारायचं होतं. सरळ चेंडू यस त्यांच्या मागे निघून जाईल. इथून निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. वारे परिपूर्ण फिरलेत आणि परिपूर्ण हे वारे फिरत असताना आता कृतिका एंटरप्राइजेस संघ थोडासा हावी झालाय परंतु अजूनही 11 चेंडू आहेत. 11 चेंडूंमध्ये सर्वोत्तम खेळ आता दाखवावा लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहिला. अनऑर्थोडॉक्स बाउन्स सरप्राईज राहिले यावेळेस. अगदी फलंदाज देखील तो स्पॉट आहे जिथे टप्पा पडल्यानंतर ब्लास्ट झाला. थोडासा ब्लास्ट झाल्यानंतर कुठेतरी आपण म्हणू शकाल की चेंडू चा बाउन्स खालीच राहत असताना 29 खामोशी आहे. परिपूर्ण डॉट बॉलचं प्रमाण आता वाढलं जातं या मॅच मध्ये. खेचून मारण्याचा मानस पुन्हा एकदा बीट झाले. डॉट बॉल आणि तदनंतर विकेट जात असताना अविनाशने प्रयत्न तर केले आपल्या परीने परंतु ही असफलता मिळत असताना अविनाशची विकेट. फलंदाज बाद.
29-29 या अंकांवर धाव संख्या 4.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि काय गोलंदाजी राहिले. हेमंत वैती देखील डॉट बॉलने सुरुवात केली. तिसऱ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपाने विकेट मिळाली. आता नव्याने बॅटर रमाकांत घरत जे स्वतः संघ मालक आहेत, जे मैदानावर नॉन स्ट्राईक एंडला मनीषकडे ती स्ट्राईक असेल. सरबाटचा उपयोग तर जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत अजित वेगाने पुढे येतील. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलने फरक पडणार नाहीये, ते फरक पडेल जांताराजा खार्डी या संघाला. कारण की डॉमिनेशन त्यांनी दाखवलं होतं ब गटातनं आणि हे डॉमिनेशन त्यांना या नॉकआउटमध्ये कंटिन्युअसली ठेवायचं होतं. परंतु काय गोलंदाजी राहिली. म्हणून जे कमबॅक आहे, जे परिपूर्ण दोन्ही संघांकडनं एक कृतिका एंटरप्राइजेस श्रीराम कसराळी संघ ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचलाय आणि ज्या पद्धतीने खेळ बदललाय ना, त्याच्या स्वरूपाने क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्टी. अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. कधी कहाणी बदलेल ते आपण सांगू शकणार नाही. आता डावखुड्याचे बॅटर रमाकांत जे मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. पहा, जी नौका आता डुबतीच्या मार्गाला चालले ना, आता कुठल्या तरी फलंदाजाला ती किनाऱ्यावर आणायची असेल किंवा थोडासा बॅलन्सर द्यायचा असेल, डुबण्यापासनं वाचवायचं असेल, तर आता उर्वरित चेंडूंचा खेळ इथून 8. या 8 चेंडूंमध्ये जी काही आहे ना, ती वाट लावावी लागेल. म्हणजेच मोठे स्ट्रोक हवेत. सेमीफायनलची मॅच आपण खेळतायत. ज्या पद्धतीने खेळ व्हायला पाहिजे होता तो खेळ नाही आहे आणि कुठेतरी थोडंसं निराश असेल पाठीराखी देखील. मोठा स्ट्रोक जरूर करायचा. इनसाइड आउट खेळला, परंतु हा फटका फसेल का? ओहो, रमाकांत घरतच्या बॅटमधनं आलेला जणू काही वाळवंटात पाणी शोधण्याचं काम करेल. चांगला स्ट्रोक रमाकांतच्या बॅटमधनं. षटकार 6. काय फटका सजवला. इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक आणि काय फॉलो थ्रू होता अप्रतिम. पुन्हा एकदा मोठा प्रहार जरूर करायचा, परंतु हा फटका अधिकाधिक उंच गेलाय. अमीर जजमेंट करतात आणि त्याचं जजमेंट चुकते नाही. एक षटकार जरूर आला होता. थोडीशी कुठेतरी एक राहत मिळाली होती, परंतु रमाकांत घरतचा हा फटका फसला. अमीरने एक चांगल्या पद्धतीचा झेल टिपला. विकेट मिळाली. फलंदाज होईल बाद. मोठा प्रहार जरूर करायचा होता, परंतु हा फटका फसला. 36 या अंकांवर जवळजवळ 8 धक्के जे आतापर्यंत लागले गेलेत आणि हा जो आकडा आहे ना, तो कुठेतरी 36चा आकडाच झालाय असंच म्हणावं लागेल. कारण की जी धावसंख्या आतापर्यंत बनलीच नाही. शेवटचं अंतिम षटक जे इथून शिल्लक असेल आणि शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता आता गोलंदाजी मार्कवर सूरजचा अजून एक तेच पेला आठवतंय. ज्या पद्धतीने त्याने आई जीवदानी एंटरप्राइजेसच्या अगेन गोलंदाजी केली होती. 8 धावा ज्या तिथून डिपेंड केल्या होत्या. म्हणजे पहा, जिथून तुम्ही एक चमत्कार घटित केला, त्या चमत्काराला अगदी नमस्कार देखील केला प्रत्येकाने. आणि जिथून या सेमीफायनलमध्ये हे संघ खेळताना पाहायला मिळतात. मनीषकडे ती स्ट्राईक आहे. 36 अंकांवर धावसंख्या. खेचून जरूर मारायचं होतं. ज्या पद्धतीने शरीरयष्टी आहे ना मनीषची, असं वाटतंय की चेंडूचं जर कनेक्शन झालं ना, तर त्याची रिपोर्ट दर्शवली जाईल. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला टायमिंग हे तितकंच महत्त्वाचं आहे. ताकदीला जर टायमिंगची जोडणी मिळेल तर एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक जो विशेष करून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 36 या अंकांवर धाव संख्या. यावेळेस मोठा प्रहार तर जरूर झालाय, परंतु ते कनेक्शन बनवू शकलं नाही. फटका अधिकाधिक उंच आणि त्या दिशेने अतिशय सुरेख पद्धतीने हा झेल धवलच्या माध्यमाने टिपला गेलाय. विकेट मिळेल. मनीषचा खेळ झालाय समाप्त. गॉन. थँक्यू. विकेट मिळाले. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. आता जवळजवळ 9 विकेट अगदी पडले गेले. शेवटचा आणि विशेष करून आता जयेश म्हात्रे जे स्वतः कर्णधार आहेत या संघाचे आणि असं वाटते की जवळजवळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची प्रथमताच ही बारी आले बॅटिंग करण्याकरिता. आता 4 चेंडू आहेत. त्या 4 चेंडूंमध्ये जयेशचा खेळ कसा असेल,
सूरज गोलंदाजी मार्कवर. सॉफ्ट केलाय फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने डायरेक्टली हिट रन आउट आणि संपूर्ण अगदी विकेट इथे पडत असताना ऑल विकेट डाऊन. जाणता राजा खार्डी संघ कुठेतरी आपण म्हणू शकाल की थोडासा वचका बसलेला आहे या संघाला, कारण की 10 विकेट ज्या संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये डॉमिनेशन दाखवलं होतं तो संघ 36 धाब्यांवर ऑल विकेट. म्हणजेच काय गोलंदाजी राहिल्या अप्रतिम. जयेशने चांगल्या पद्धतीने स्ट्रोकला सन्मान तर दिला होता, जिथून बॅक टू द बॉलर आणि सूरजने मागचा पुढचा विचार न करता रिस्क घेतली, डायरेक्टली हिट आणि काम फेट. आणि इथे अगदी आपण म्हणू शकाल की धावसंख्या 36 या अंकांवर आणि काय डॉमिनेशन राहिलं. टीम कृतिका एंटरप्राइजेस या संघाचं कमबॅक कशा पद्धतीने करायचंय हे या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा संघांनी दाखवून दिलंय आणि म्हणूनच होप्स कधी हारायच्या नसतात. बॅटिंगची अगदी समरी आपण पाहताय, ज्यामध्ये जास्तीत जास्त मी तर म्हणेन की कुठेतरी टेलिफोन नंबर जास्तीत जास्त पाहायला मिळतात. कारण की करण वैद्य 1 धाब्यांवर बाद झाला, निखिल पाटील 6 धाब्यांवर बाद झाले, प्रणव भगत 11 धावा जो एकमेव कन्व्हिन्सिंगली बॅटर पाहायला मिळाला. तदनंतर संदेश बुरुट 1 धाव, सौरभ पाटीलचा खेळ 8 धाब्यांवर ते बाद झाले, अविनाश किनी 1 धाब्यांवर बाद झाले, सुधीर पाटील डकवर बाद, मनीष पाटील 1 धाब्यांवर बाद, रमाकांत घरत 6 धाब्यांवर अगदी बाद झाले आणि तदनंतर मेहुल घरत आणि जयेश म्हात्रे डकवर आणि डकवर प्रामुख्याने पाहायला मिळाले. म्हणजेच विशेष करून हे डॉमिनेशन आहे विथ द बॉलने जे दाखवले टीम कृतिका एंटरप्राइजेस या संघाने. कारण की एखादा फलंदाज तुमच्या संघाकरिता धावा बनवेल, परंतु त्याच बनवलेल्या धावा ज्या आहेत ना गोलंदाज तुमच्या संघाकरिता वाचवेल. म्हणून गोलंदाजांचं महत्व तितकंच आहे आणि कृतिका एंटरप्राइजेस संघाकडनं ती गोलंदाजी अमीर पाटीलची 2 षटक 11 धावा 2 विकेट. त्यानंतर अजित किनीचं 1 षटक जे 10 धाब्यांचं होतं, राकेश गवारीचं 1 षटक जे 8 धाब्यांचं आपण पाहिलं, हेमंत वैती ज्यामध्ये 7 धावा 1 विकेट त्याने देखील मिळवली आणि सूरज पाटील 3च चेंडू ज्याने हाताळले आणि ऑल विकेट डाऊन जो विशेष करून इथून प्रामुख्याने पाहायला मिळाला. वॅगन व्हील जो थोडासा कुठेतरी अगदी पाठीराखी पाहतील ना तर थोडेसे निराश असतील, कारण की जे मोठे स्ट्रोक आले चौकाराच्या सहाय्याने फक्त आणि फक्त 1-2 षटकार जे विशेष करून पाहायला मिळाले आणि तदनंतर परिपूर्ण पिन ड्रॉप सायलेन्स जो अगदी वॅगन व्हील मध्ये देखील पाहायला मिळतोय. आणि 36 या अंकांवर ऑल विकेट डाऊन, 37 धावसंख्येचा पाठलाग हा करायचा आहे. हा पाठलाग कशा रीतीने होईल, धावसंख्या तर अवघी आहे परंतु अवघं म्हणून चालायचं नाही, कारण की क्रिकेट आहे. जर तरचा खेळ म्हणजेच क्रिकेट, किंतु परंतुचा खेळ म्हणजेच क्रिकेट. इथे कधी सर्टन्टी चेंज होईल हे आपण सांगू शकणार नाही. सेकंड इनिंगला सुरुवात होईल, कशा रीतीने या धावा अगदी चेस केल्या जातील की नाही, की सामना कितपर्यंत खेचला जाईल हे तुमच्यापर्यंत सांगण्याकरिता समालोचन कक्षेमध्ये हळूवारपणे फेरबदल या आपण संदीप गावण सरांना आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर. धन्यवाद. प्रेमासाठी मी काय वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा सेमीफायनल नंबर 2 मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये मी सहर्षाचं स्वागत करतोय. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व आहे. सेमीफायनल नंबर 2चा हा मॅच सुरू आहे आणि पहिल्या डावामध्ये तुम्ही नुकताच ऐकलं आदरणीय आदित्य पाटील यांना सलग 4थ्या वर्षी या स्पर्धेशी ते जोडले गेलेत. टार्गेट जरी 37 धावसंख्येचं असलं तरी एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल असं वाटतं. कारण म्हणतात ना, जब तालाब भरता है तब मछलियां चिटियों को खाती है और जब तालाब सूखता है तो चिटियां मछलियों को खाती है.
म्हणजेच काय तर वेळ ही प्रत्येकाची येत असं. आता गोलंदाजी करणारा संघ बघूया काय करतोय. चेंडू हवेत आहे, फोर्स केले चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव मिळाली, एका धावेवरच समाधान मानावं लागतं बॅटर विकी पाटीलला. समाधान हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण शब्द आहे. म्हणतात ना, गरजेपेक्षा जे जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतायत. सर्व काही असून जे रडवतोय त्याला दुर्दैव म्हणतायत. आणि थोडं कमी असून जे आनंद देतोय त्याला समाधान म्हणतायत. आणि समाधान हा शब्द प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलाच पाहिजे. समाधानी प्रत्येकाने राहिलंच पाहिजे. एक धाव नुकताच मिळाली, एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 2. मोठा धोका या वेळेला पत्करला जाणार नाही. याचं कारण आहे टार्गेट आहे 37चं. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार. सौरभ क्रॉस बॅटने खेळलं जातं, चेंडू हवेत आहे, डीप मिड विकेट पट्ट्याबाहेर, 1 बाउन्स. ओ दॅट्स अ ह्यूज सिक्सर. 6 धावा आडवा बॅटने मिळतात बॅटर विकी पाटीलला. एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल अशी खेळी तो करत असतो. सध्या तो चांगलं काम करतोय आपल्या टीम करता. पुढचा बॉल टायमिंग प्रॉपर होताना दिसतंय. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चुकी झाली आणि त्याचबरोबर एक धाव मिळाली विकी पाटील या खेळाडूला. संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर ती झाली आहे 9 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि धावा झाल्या त्या 9. एक्स्ट्रा प्लेअर कोणाला हवा असेल तर तो आलाय. आणि मला वाटतं की रात्री झोपायची जागा असेल त्याची ती. कालच्या रजनीमध्ये सुद्धा ते याच वेळेला आले होते. बघूया काय घडलंय काय बिघडलंय. विकेट जाण्याची शक्यता, परंतु वाईट बॉलचा इशारा आलाय. बॅटर सुरक्षित आहेत आणि त्याचबरोबर या वेळेला धाबा झाल्या आहेत त्या 11 धाबा, 11 रन्स. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव पाहून पूर्ण केली. 1+1 या 2 धाब्यांची धावसंख्या झाली 11. विकी पाटील 3 चेंडूचा सामना करतात, खेळतात 8 वर. स्ट्रायकिंग कडे ते असतील आणि हेमंत नॉन स्ट्रायकिंग कडे आहेत. लढावं लागेल कारण विकेट कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना मिळून द्यावं लागेल. या स्पर्धेकरता 4ही जे पारितोषिका आहेत ते जर आपण बघितली वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये तर आदरणीय श्री सचिन गायकवाड एसके भाई, राष्ट्रीय नाभिक संघटना पालघर जिल्हा उपाध्यक्ष यांच्याकडून या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत. त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार असेल. 4ही ट्रॉफी ज्या आहेत, आकर्षित करणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत आपल्या समोर ज्या ठेवल्यात, त्या 4ही ट्रॉफी एसके भाई सचिनजी गायकवाड साहेबांकडून आलेत. राष्ट्रीय नाभिक संघटना पालघर जिल्हा उपाध्यक्ष, त्यांचा मनापासून आपण आभार म्हणूया. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धावफळकर 11. 30 बॉल शिल्लक आहेत. 30 बॉल मध्ये पाहिजे 26 धाबा. 30 मध्ये 26. गोलंदाजी मार्गावर आता निखिल आलाय. पहिल्या षटकामध्ये सफलता तर मिळाली नाही. एकामागून एक असं विकेट्स घ्याव्या लागतील परतीचा प्रवास करायचा असेल तर. फॉलिंग स्वीपचा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकापासून चेंडू जातोय दूर दूर दूर. मिळतील धाबा 4. आलाय VGPL चौकार. आणि जेव्हा ऑक्शन होतं त्यावेळेला आयकॉनच्या लिस्ट मधून हा खेळाडू बाहेर पडला होता आणि आता चांगला खेळ आपल्या टीम करता करतोय. 15 धाबा, बिनबाद 15.
अंतिम क्षणी थोडासा बॅटचा फेस ओपन केला, शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. एकदा मिळाली, एका धाब्याची धावसंख्या झाली इथे 16 धाबा. प्रयत्न व्हायला हवेत. प्रयत्न सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीमचे जसे हवेत तसे होताना दिसत नाही. प्रयत्नार्थी परमेश्वर मेहनत करत राहा, संघर्ष करत राहा, त्याच्यामधून मार्ग सापडत असतो. आता यावेळेला एक चांगला बॉल, कारण समोर जरी विकी पाटील असला तरी त्याला बाद करण्याकरता काही ना काही रणनीती तुम्हाला आखावी लागेल. कोणतं ना कोणतं अस्त्र वापरावं लागेल जे अगदी योग्य ठिकाणी लागेल. आता 27 मध्ये 21 पाहिजेत. फुलपिच बॉल सरळ बॅटने खेळून काढलं जातं या चेंडूला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. प्रणव चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव बॅटरने पूर्ण केली. धाबा झाल्या आहेत त्या 17 धाबा. बघा ना, सहजगत्या जे हवंय ते मिळतंय. प्रत्युत्तर देणाऱ्या टीमला, कृतिका 11 टीमला फुल टॉस बॉल पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. माणसांवर जेव्हा संकट येतात ना तेव्हा तो देवाकडे धाव घेत असतो. बघा ना, दिवसभर किडे खाणारी जी पाल असते ना ती शेवटी रात्र होता होता देवाच्या फोटो मागे लपत असतं. तसं प्रत्येक मनुष्याचं सुद्धा आहे. इथे बघूया आता नवीन चेंडू तर मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाईल. धाबा आहेत 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर. बिनबाद, नाबाद, जिंदाबाद, 23 धाबा. चांगली भागीदारी, वर्चस्व, दबदबा, दहशत प्रत्युत्तर देणाऱ्या कृतिका एंटरप्राइजेस टीमची पाहायला मिळाली. परंतु मॅच बनवण्याकरता गोलंदाजी टीमने चांगले एफर्ट्स लावणं गरजेचं आहे, जे सध्या दिसत नाही. बॅटिंग लाईनअप पत्त्याच्या बंगळ्याप्रमाणे कोसळताना दिसले. पहिल्या डावामध्ये सर्व गडी बाद 36 धावा बनल्या. हवं होतं ते मिळालं नाही. आणि कधी कधी कोणता फलंदाज कोणत्या क्रमांकावर पाठवावा हे सुद्धा व्यवस्थित नसतं. स्विच हिट, व्हॉट टॅलेंट, तंत्रशुद्धता बघायला मिळाली. रिवर्सचा फटका, रिवर्सचा अटेम्प्ट, मिळतील धाबा 4. आलाय खणखणीत चौकार. थँक्यू. अगोदरच्या मॅच मध्ये जेव्हा विकी पाटील विस्फोटक रूप धारण करताना दिसला होता, यावेळेला हेमंत यांनी विस्फोटक रूप धारण केलंय. 5 मध्ये 16 वर तो खेळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 बनलेत. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना अपेक्षा होती की सेमीफायनलच्या दोन्ही मॅच चांगल्या होतील, परंतु तसं न होताना एकतर्फी त्या होताना दिसल्यात. म्हणजेच एकाच टीमची दहशत, दरारा पाहायला मिळालाय. याआधी सुद्धा श्रीराम कसराली टीमने कृतिका एंटरप्राइजेस टीमचा पराभव केला. आता कृतिका एंटरप्राइजेस टीम विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन टिपले, पोहोचले. 24 मध्ये पाहिजे 10, परंतु चमत्कार होतात क्रिकेटमध्ये. ओ यावेळेला एज अँड टेकन, विकी पाटील याची शिकार केली गेली. 27 वर 1.
थँक्यू. रमाकांत सुद्धा विचार करतात की एकामागून एक जर विकेट गेले ना तर मॅच मध्ये आपण परत येऊ शकतो. 23 मध्ये 10 पाहिजेत. महत्वपूर्ण फलंदाज विकी पाटीलची शिकार केली. आता आमिर पाटील हा खेळाडू आलाय. 5 मध्ये 16 धाबा हेमंत याने बनवलेत. आमिर हे सुद्धा आलेत. धावा बनवण्यामध्ये ते सुद्धा माहीर आहेत. 23 बॉल 10 ची आवश्यकता. मी 15 बॉल मध्ये 6 धावा डिपेंड होताना बघितलेत. डिपेंड झालेत. आता चेंडू हवेत आहे. जी आवश्यकता होती लगातार विकेटची ती विकेट आता मिळालेत. वार पलटवार वार पलटवार या मॅच मध्ये नक्कीच होईल. विकेटचं पतन गॉन. काही वेगळी पारितोषिकं सुद्धा लावली जात आहेत. सागर सापणे जर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत तर मंथन यांच्याकडून 500 रुपये मिळतील. अशी आगळी वेगळी पारितोषिकं लावली जातात या स्पर्धेत. 27 वर 2 विकेट हॅट्रिक वर आलाय गोलंदाज. बघूया विकेट हॅट्रिक साध्य होईल काय. नवीन बॅटर खेळण्याकरता अजित किनी. आमिर पाटील बाद झाला. अजित किनी आलाय. त्याला आपला अकाउंट ओपन करायचा आहे. गोलंदाजाचा हा पुढचा बॉल असेल. गोलंदाज तयार. बॅटल रंगवायचा आहे. 27 धाबा 2 गडी बाद. 22 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता. थोडासा मॅच लांबवला असं वाटतं. विकेट हॅट्रिक. हॅट्रिक बॉल यष्टी रक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेलाय. नक्कीच दबाव तर टाकलाय या षटकात. कारण 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत. धावफळकर 2 गडी बाद. 27. खूप सुंदर गोलंदाजी होतोय. तंत्र आणि मंत्र हे क्रिकेटमध्ये तुमचं पाहिजेत. एकी सुद्धा तुमची पाहिजेत. दॅट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. त्यामुळेच वाईट घोषित केलं या चेंडूला. कधी कधी लाईन भरकटतायत गोलंदाज आणि योग्य तो निर्णय आपल्या पंचाने दिलाय. सातत्याने चांगली कामगिरी राहिली या तिन्ही पंचांची. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल. कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जाण्याआधी 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 2 गडी बाद. धाबा झाले ते 29 धाबा. 20 बॉल शिल्लक आहेत आणि 20 बॉल मध्ये 8 धाबांची गरज आहे. 20 मध्ये पाहिजेत 8. सजवायचा आहे थाट. 20 मध्ये पाहिजेत 8. कोण कोणाची लावतोय वाट. वाट बघूया आपण. बॉलिंग स्वीपचा फटका खेळायचा होता. पुन्हा बॅटर चुकतायत. चकलेत बॅटर. हेमंत 6 मध्ये 16 वर खेळतायत. धावसंख्या धावफळकर 2 गडी बाद 29. अचानकपणे आता थोडेसे कुंटी लावण्याचं काम केलं. ब्रेक लावण्याचं काम केलं. चेंडू पायावर आदळलाय. धाव घेण्याची काही संधी मिळत नाही. गोलंदाज चेंडूला आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवतायत. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या. धावफळकर 2 गडी बाद 29. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये पाहिजेत 8 धाबा. 18 मध्ये 8. गोलंदाजी मार्गावर सौरभ आता परतलेत. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा सौरभने खर्च केल्या होत्या. आता 4थं षटक टाकण्याची जबाबदारी आली त्यांच्यावर. 18 मध्ये 8. सौरभला रिव्हर्सचा फटका खेळताना विचार करावा लागेल बॅटरला. प्रमुख अस्त्र आहे सौरभ. सौरभचा हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूने तर सुरुवात करतो या षटकाची. आशा पल्लवीत ठेवाव्या लागतील. जिवंत ठेवाव्या लागतील. जाणता राजा स्पोर्ट्स खार्डी या टीमला.
फुलपिच बॉल होता, चेंडूला ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलं. एक धाव मिळाली बॅटरला. एका धाब्याच्या मदतीने अजित किनी खेळतो 2 वर. आता स्ट्रायकिंग कडे बॅटर आलाय हेमंत. हेमंत चांगली फलंदाजी करतोय, डाव सावरण्याचं काम त्यांनी केलंय. अंतिम क्षणी चेंडूला खेळून काढलं जातं पॉइंटच्या दिशेने. खराब थ्रो. एक धाव मिळाली, दुसरी धाव मिळेल असं वाटतंय. तिथे सुद्धा खराब क्षेत्ररक्षण. खाऊ कॉर्नरचा क्षेत्रात चेंडू जात असताना आडवेपर्यंत 2 धाव मिळाल्या. धावसंख्या 2ने पुढे जाताना दिसतोय आणि धाबा झाल्या 2 गडी बाद 32. 15 बॉल 5 ची गरज आहे. 15 मध्ये 5. अंतिम क्षणाला अपेक्षा होती लाडक्या प्रेक्षक राजांना सेमीफायनलच्या मॅच चांगले होतील, परंतु एकतर्फीच मॅच होतात. बघा इथे सुद्धा चुकीवर चुकी, छोट्या छोट्या चुका अचानकपणे मोठ्या होत असतात. यश जर मिळवायचं असेल ना तर त्याकरता तुम्हाला कष्ट करायला पाहिजेत, आत्मविश्वास, संयम ठेवायला पाहिजे. आता फक्त 3 धावा पाहिजेत 14 बॉल मध्ये. 14 मध्ये पाहिजे होत्या 3. या वेळेला चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. स्कोरलेग क्षेत्रामध्ये या ठिकाणी झेल टिपलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एक कलाकार सागर सापणे, आणि मला वाटतं 500 रुपये मिळतील त्याला. मंथन यांची इच्छा होती की सागर सापणे मैदानाच्या आतमध्ये उतरावे आणि त्यामुळेच सागरवर आता जबाबदारी. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर आपण होऊया सागर कशी फलंदाजी करतायत. थँक्यू. सागर सापणे आले. 13 मध्ये पाहिजे 3. क्रॉस बॅटने खेळताना दिसत सागर. या वेळेला षटकाची झाली समाप्ती. डॉट बॉल म्हणजेच आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धाबा झाले त्या 34. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये पाहिजेत. इन मीन 3. थँक्यू. लगेचच वेगवान षटक पाहायला मिळतील. रमाकांत आलेत, जुने जाणते काडू. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत त्या 35 धाबा. नेहमीच चांगला खेळ राहिलाय रमाकांत या काडूचा. आता सागर सापणे आणि जर षटकार मारून मॅच जिंकवला तर धीरज सोलंकी यांच्याकडून मिळतील किती? 200 रुपये. भाचा आहेत 500 रुपये मिळतील भाच्याकडून मामाला. दहा मध्ये 2. डाऊन द लेग. मला वाटते आता स्कोर इज लेवल. पहिल्या डाबातील धावसंख्येची बरोबरी साधली जातं. 3 गडी बाद झाल्या 36. एका धावेची आवश्यकता. आणि यावेळेला रमाकांतनी बॅटरला त्या ठिकाणी बीट केलंय. सागर सापणे मंथन यांच्याकडून 500 रुपये मिळतील. त्याचबरोबर धीरज सालुंके यांच्याकडून सुद्धा 500 मिळतील षटकार ठोकल्यानंतर. पुन्हा आता थोडासा ब्रेक केलाय, अनुभवाचा वापर करतोय. बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात रमाकांत या काढून. रमायची गरज आहे. 8 बॉल आणि एका धाबेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेमध्ये. 8 मध्ये 1. ओहो, कडेच खेळायचा विचार आहे. पुन्हा एकदा बीट करतायत रमाकांत. व्हॉट हॅपन. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे अशी माहिती मिळते आम्हाला. 7 मध्ये 1. सागर सापण्याची इच्छा आहे की एखादा षटकार यावा.
परंतु असं होऊ नये की या चुकीमुळे मॅच सुद्धा जाईल. 7-1. रमाकांत तयार. आडव्या बॅटने खेळलं जाते. थोडासा आत वळणारा चेंडू होता आणि याच बरोबर विजयाची नोंद केली गेली. कृतिका एंटरप्राइजेस टीम, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन तुमचं. फायनल मध्ये थेट एंट्री होतोय. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर मॅन ऑफ द मॅच चा किताब आपण वितरित करूया. कम ऑन डीजे.